हॅलो मित्रांनो, कशा आहात सगळे? होप करतो सगळे ठीक असाल. तर आता आहे आमच्या इथे रामनवमीचा उत्सव असतो 5 दिवसाचा. तर 5 दिवस भजन कीर्तन असतं आणि मग रामनवमीच्या दिवशी भरपूर मोठी जत्रा भरते आणि भजन कीर्तन असतात. आणि सर्वात पहिले तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण आता बघणार आहोत राम मंदिराचे इथे आपला कीर्तन चालू असणार आहे, तो बघायला जाणार आहोत आपण. कारण आपण आहोत आता रामाच्या मंदिरात आपले. तुळसी हार गळा कासे पितंबर तुलसी हार गळा काशी पितंबर तुलसी हार गळा काशी पितंबर
आपण मनुष्य देहाला आलोत ना, मग मनुष्य देहात हात आहे, इतर देहात हात आहेत तो? पशु पक्ष्यांना प्राण्यांना हात आहे नाही ना? मग देवाला कशा करता कोणा मागितले? दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भव रोगरा. हा जीवपणा नाहीचा व्हावा, देवाचे एकरूप होता यावं, स्वस्वरूपाला प्राप्त होता यावं, याच्याकरता आपल्याला इंद्रिय दिली. भगवत भक्तीला योग्य अशी आशाने इंद्रिय दिली, पण तरी सुद्धा आपण मुखानं वाणी देऊन सुद्धा भगवंताचं नाम घेत नाही. एवढं गुण नाम आहे, एवढं गुण नाम आहे की अमृतात सुद्धा अमृताच्या पेक्षाही अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृतावनी गोड नाम तुझे संतांनी ओळखून सांगावं अमृत आहुनी गो अमृत जयास फिके पुढे. अमृत सुद्धा भगवंताच्या नामासमोर फिकं आहे आणि म्हणून इथं बसलो संवाद मागलो तरी सुद्धा आपल्याला वाटत नाही की संवाद लागले असं. कारण इथं आपण जोपर्यंत बसलोत ना तो नाम मुखाने द्या, पण तुम्ही आम्ही ते नाम घेतच नाही ना. राम वेळोवेळा आम्ही गावून उभी दलिता कांडिता जीविता बबाई
हरी बोला घेता भांडता पण ह्या आता लगेच म्हणतील आम्ही भांडतच नाही आम्ही कांडतच नाही नाम घेणार कधी. त्याच्यासाठी संतांनी तिसरा ऑप्शन ठेवला. राम वेळोवेळा आम्ही गाऊ मी दळीता कांडिता. आपण दळत नाही कांडत नाही आणि म्हणतो आम्हाला नाम घ्यायला वेळ नाही. पण तुला सांगितलं जेवीत आलं बाई तुम्ही जेवताना सगळे जेवताना तरी नाम घ्या ना. आणि म्हणून बघा आपण सप्ताहात ज्यावेळी जेवतो ना तेव्हा मुखात भगवंताचं नाम असतं. ज्यावेळी सप्ताहात भोजन महाप्रसाद बनवला जातो त्यावेळी आचार्यांच्या कानावर सुद्धा भगवंताचं नाम पडत असतं. आणि म्हणून बघा रोज जरी चवळा बटाट्याची भाजी सप्ताहात असली ना तरी तशी भाजी वर्षभर आपण बनवण्याचा प्रयत्न घरी केला तरी तशी बनन नाही. का आपण देवाचं नाम घेत बनवत नाही ना. म्हणून देवाच्या नामाचा परिणाम एवढा असा होतो चांगला की ते अन्न पवित्र होतं रुचकर होतं आणि तसं अन्न आपल्या घरी कधी तयार होत नाही. शिरा बघा तर शिऱ्याचंच उदाहरण घ्या. नाश्त्याकरता आपण शिरा नेहमीच बनवतो 2 दिवसात 4 दिवसात. पण सत्यनारायणाची पूजा असली जसा आपण तो शिऱ्याचा प्रसाद बनवतो तसा घरी होतो. घर आपलंच आहे पूजा आपणच केलेली आहे महाप्रसाद आपणच बनवलेला आहे. पण जशी चव पूजेच्या दिवशी झाली तशी दुसऱ्या दिवशी होत नाही. का तो देवाला प्रसाद दाखवला जातो ना देवाला नैवेद्य दाखवलं जातं ना त्याचं देवाला अर्पण केलं जातं ना ते बनवत असताना नाम घेतलं जातं ना म्हणून त्याच्यात चव असते म्हणून ते पवित्र झालेलं असतं. तुम्ही आम्ही सुद्धा बघा पंक्तीला बसलो ना की जेवताना अगोदर काय करतो हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण म्हणतो की नाही. म्हणजे नामचिंतन करत करत आपण अन्न ग्रहण करतो किंवा जेवणाच्या अगोदर नाम घेतो. त्याच्यामुळे काय होते नामे स्नान संध्या केले क्रियाकर्म त्याचा भव श्रम निवारिला. तुम्ही आम्ही नाम घेतो त्याच्यामुळे ते आपण नुसती जेवणाची क्रिया नाही करत. जेवण करत असताना ते यज्ञात आहुती पडली जाते आणि ते अन्न आपल्याला पचन होतं. बघा कधी कधी आपल्याला ऍसिडिटी होते पित्ताचा त्रास होतो इतर कसले आजार होतात जेवणानंतर. पण सप्ताह जेवण कधी झाले का आपल्याला असं कधीच नाही कारण ते पवित्र अन्न झाले असतं. म्हणून तुकोबाला सांगतात की तुम्हाला वेळ भेटेल ना आपल्याला वेळ भेटणारच नाही. या संसाराच्या पायी हरी नाम आठवत नाही म्हणून सांगितलं कामामध्ये काम काही म्हणा.
काय झाला सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असो आम्ही आनंदाने नाचायला लागलो डोलायला लागलो कधी नाम विकायचं सुखाची प्राप्ती झाली ते नाम म्हटलं विठोबाल कुमारी वेळ असेल तर नाम घेतो वेळ नसेल तर नाम घेत नाही कीर्तनाला सुद्धा आता कितीतरी जणांनी इतरांना सांगितलं असेल चला पहिला दिवस आहे पण माणसं म्हणाले असेल आज नको उद्या जाऊ म्हणजे आपला परमार्थ जो आहे ना तो सवडीचा आहे आवडीचा नाही आणि आवडीचा जर असताना तर ती अनुभूती आली असते जी राम हनुमंतरायांना आली कुठली राम म्हणता रामाचे होई जे पदी तुकोबाने सांगतात की सर्व सुख आलो सर्व अलंकार सगळ्या सुखाची प्राप्ती झाली तुम्हाला सुद्धा वाटतं सुख आपल्याला हवं आणि त्याच्याकरता जन्माला आल्यापासून आतापर्यंत आपण 8 तास करतो संतांनी त्याचं सुद्धा वर्णन करून सांगावं सर्व सुखाचे आशा जन्म गेला ज्याने एक मुक्ती नाही केला हिंडता जीव क्षीर पावला माया वंशीला हे माझं आहे ते माझं आहे ते माझं आहे असं म्हणत म्हणत आपण फिरतो की नाही पण आपलं काय आहे का आपलं काहीच नाही आपण मनुष्य देहाला आलोच ना पण मनुष्य देहाला आल्यानंतर जर आपल्याला सुखाची प्राप्ती हवी असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन आपण करायला पाहिजे तो देव आपला करायला पाहिजे आपला तो एक देव म्हणून घ्यावा ते जीवा सुख नाही आपण देव आपला करतो हा माझा आहे तो माझा आहे पण आपलं कोणीच नाही संतांनी सांगो मनुष्य देहाला आलात ना जन्मोनी आपुली वाचे स्मरे राम धरी हाचे नेम अहर्निशी मनुष्य देहाला आलात ना त्या भगवंताचं नामचिंतन करा हे प्रमाण घ्यायला सांगतात तर तुम्हाला आनंद यायला पाहिजे पण प्रमाण आपली एवढी झाली की वेळ आपल्याला आता संपत आलेली आहे काही काही ठिकाणी असं वाटतं म्हणजे इथं उभं राहिले ना की काही आठवतच नाही पण काही काही ठिकाणचं वातावरणच असं असतं की समोरची माणसं पाहिल्यानंतर त्यांच्या हावभाव पाहिल्यानंतर आपण जे ठरवलं नाही ना ते सुद्धा आपोआप मुखातून बाहेर येतं आणि पावित्र्य आहे पुण्यभूमी आहे भगवंताचा सहवास आहे म्हणून ते शक्य आहे अन्यथा नाही तुम्ही आम्ही मनुष्य देहाला आलोत ना असं अर्थात व्हावं असं वाटत मुखाने घ्या आणि तुम्ही आम्ही मनुष्य देहाला येऊन सुद्धा जर त्या भगवंताच्या नामाचा छंद आपल्याला नसेल ना तर मग बाकी नाही तरी जन्म गेला वाया ज्याला छंद नाही नामाचा
आहे. जर आपण परमार्थ केला ना तर तो भगवंत आपला आहे. आणि तुकोबाला सांगतात त्या भगवंताला मी आपलासा केला आणि म्हणून सगळ्या सुखाची प्राप्ती मला झाली. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर बोलत असो. तुम्हाला सुद्धा वाटतं सुख आपल्याला मिळालं, पण सुख मिळालं का? जो नाशवंत संसार आहे, नश्वर संसार आहे, त्याच्यात सुखाचा शोध घेतो. किती सुख आहे तिथं? सुख पाहता जवाब आहे, दुःख पर्वत आहे, पण त्याच्यात आपण सुखाचा शोध घेतो. तुम्हाला सुख हवंय ना, मग कुठे जा? जो सुखरूप आहे ना भगवंत त्याच्याजवळ जा. जगात कोणी सुखी नाही. समर्थ रामदास स्वामी वर्णन करून सांगावं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाहे. मनात वांचणे पूर्व संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. जसं जसं कर्म आपण मागच्या जन्मात केलं आहे ना, तसं तसं दुःख प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळं आलं आहे. पण तरी सुद्धा सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर सुखरूप असणाऱ्या भगवंताला आपला करा. कारण भगवंताशिवाय दुसरं कोणीही जगात सुखरू नाही. सुखरूप आयसा तुझ्या कोण सांगा माझ्या पाण्याला सांगितला किंवा सर्व सुखाच्या आगर बाप सुखाचे जे सुख चंद्रभागेसाठी पुंडलिकासाठी उभे असेल. तुम्हाला सुख हवे ना, मग सुखासाठी कुठे जा? मी म्हणाल की प्रभू रामांचं जन्म उत्सव सोहळा आहे, कीर्तन रामप्रभूंच्या दरबारात आहे, मग सुखासाठी कुठे जायचं? आपण देवाच्याच दरबारात जायचं, इतर कुठेही जायचं नाही. आणि राम कृष्ण हरी देव जरी वेगवेगळे दिसत असले ना तर देव एकच आहे आणि एकाच देवानं अनंत रूप धारण केले आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखील मिळाले बाप कुमा देव रूप बाळ अवताराचा राशी तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा पद्म सहित. शंख चक्र गदा पद्म धारण केला भगवंत आहे ना, त्या भगवंताच्या जवळ जा. सुख पाहिजे ना, मग कुठं जा? इकडे तिकडे फिरून सुख मिळेल का? सुखाला घे जरी कधी शीतळ वाटत आहे आपल्याला. कुठे जा? तरी तू पंढरीशी जाय. तिथे नंतर काय होईल? तेथे तू अवघात सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. आपलं कितीही जन्माचं दुःख जरी असू ना तरी पांडुरंग परमात्मा पाहिल्यानंतर आपले जन्मोजन्मीचं दुःख जे आहे ना ते नाहीसं होतं, निवारण होतं. रूप पाहता लोचने तो भगवंत पाहिला ना की जीवाला चित्ताला सुखाची प्राप्ती होते. म्हणून देव आपला करा. देव माझा आहे म्हणा. बाकीच्यांना माझं माझं म्हणतो, पण असं कधी त्याला म्हणा, कधीतरी म्हणा ना की देव माझा आहे, देव माझा आहे. देव माझा मी देवाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा.
नंबर या चला. आजचा महाप्रसाद आहे श्रीयुत कान्हा केशव करके. सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. आणि आज महिलांना सीतामाई पैठणी साडी भेटलेली आहे. उद्या पुरुषांसाठी सुद्धा अलभ्य लाभ आहे. तुम्ही या आणि दुसऱ्यांना सुद्धा घेऊन या. उद्या हरिभक्त पारायण समाज प्रबोधनकार महेश महाराज साळुंके यांचं सुश्राव्य असं कीर्तन होणार आहे. सगळ्यांनी उपस्थित राहा. मित्रांनो, आपलं आता कीर्तन संपलेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत जेवायला. तर चला जाऊया. मित्रांनो, आता कीर्तन संपलेलं आहे. तर आम्ही जेवणाच्या रांगात बसलेलो आहे जेवायसाठी. सगळीजणं बसलेली आहेत जेवणाच्या रांगामध्ये. मित्रांनो, आम्ही आता इथे जेवण झालेलो आहोत.
सगळीजण अजून थोडे लोक जेवत आहेत. तर आता आपण भेटू उद्या. आता इथे सगळीजण जेवायला बसली आहेत. आपलं जेवण झालेलं आहे. तर आता आपण भेटू उद्या.